मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। 5 लाखांचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय, त्यामुळे आता 5 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाही। पियुष गोयल यांनी 5 लाखांचं उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केल्यानंतर खासदारांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलंय। संसदेमध्ये मोदींच्या घोषणा देण्यात आल्या। मोदींच्या घोषणांमुळे लोकसभा दणाणून गेली। 5 लाखांवरच्या उत्पन्नावर कोणतीही कर सवलत सरकारने दिली नाही। 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 2.5 लाखांपर्यंतचा कर सवलत मिळणार आहे। 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर सध्याचाच कर लागू होणार आहे। कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एचआरएवर 2,40,000वर कोणताही कर लागणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याचा फायदाच होणार आहे। महिलांना बँकेमधून मिळणाऱ्या एफडीवरील 40,000 रुपयांच्या व्याजावर कोणताही कर लागणार नाही। फिक्स्ड डिपॉझिटवरील 40,000वर कोणताही कर लागणार नसल्यामुळे त्याचा मोठा लाभ सर्वसामान्यांना मिळणार आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्याची घोषणा गोयल यांनी केली। या योजनेमधून 6,000 रुपये लहान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी जमा होणार आहे। आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलाय। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमुळे 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 12 कोटी लहान शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सरकारने 75,000 कोटींचं पॅकेज दिलंय। दरवर्षी सरकार शेतकऱ्यांसाठी 75,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। इतिहासामध्ये प्रथमच सर्व 22 पिकांच्या एमएसपी मध्ये वाढ करण्यात आली आहे। खर्चाच्या किमान 50% एमएसपी मिळतो। गेल्या 5 वर्षांमध्ये विक्रमी कृषी उत्पन्न झालेलं आहे। भारतामध्ये सुद्धा फूड इन्फ्लेशन कमी झाल्याची माहिती गोयल यांनी दिली आहे। सरकारच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचं कर्ज घटलंय, त्यामुळे त्यांना आता सावकारांकडे कर्जासाठी जावं लागत नाही, अशी माहिती गोयल यांनी दिली आहे। आपत्तीमध्ये पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना व्याजामध्ये 5% सवलत देण्याची घोषणा गोयल यांनी केली आहे। सर्व शेतकऱ्यांना किसान कार्ड दिलं जाणार आहे, तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारणामार्फत शेतकऱ्यांनाही मदत असेल। शेतीमधील सुधारणांसाठी मोदी सरकारनं विशेष लक्ष दिलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असल्याची माहिती गोयल यांनी बजेटच्या भाषणामध्ये दिली आहे। 21,000 महिना कमावणाऱ्या असंघटित कामगारांना सरकार 7,000 बोनस देणार आहे। पियुष गोयल यांनी महत्त्वपूर्ण अशी घोषणा केली आहे। ग्रॅच्युइटीची मर्यादा ही 10 लाखावरून 20 लाखांपर्यंत करण्यात आली आहे। कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांना 6 लाखांपर्यंतची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा गोयल यांनी केली आहे। भाषणाच्या दरम्यान घोषणाबाजी झाली। राम मंदिर लवकरात लवकर बांधण्याची मागणी करत गोंधळ घालण्यात आला। आज सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पाला मी 10 पैकी 10 मार्क देईन। सर्वसामान्यांना रिलॅक्स करणारं बजेट आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। हे सर्वसामान्यांचं बजेट असून यामध्ये महागाईचा इंडेक्स कमी झालाय, असं सांगताना सबके सम्मान में अर्थ विभाग मैदान में असा नारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिलाय। या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कामगार आणि महिलांचा विचार करण्यात आलाय। एका सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पुढचा प्रत्येक निर्णय हे देशाला पुढे घेऊन जाणार आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या सरकारची विश्वासार्हता किती शिल्लक आहे हा मूलभूत प्रश्न आहे। कामगारांविरोधी कायदे करणं, एनपीए वरून धनदांडग्या कर्जबुडव्यांना संरक्षण देणं आणि घोषणांची अंमलबजावणी कासव गतीनं नव्हे तर गोगलगाय गतीनं करणं असा सर्वानुभव असल्याची टीका डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे। सरकारनं शेतकऱ्यांना 500 रुपयांचा लॉलीपॉप दिल्याची खोचक टीका संजय निरुपम यांनी केली आहे। तसंच मुंबईला काही न मिळणाऱ्या या बजेटमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणाबाजी केल्याचा आरोप संजय निरुपम यांनी व्यक्त केला आहे। आयकरात सूट दिली असली तरी त्यामध्ये घोळ दिसतोय, त्यामुळे नोकरदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। 5 लाखांच्या वर 1 रुपया जरी जास्त असला तरी सरसकट कर म्हणजे याचा अर्थ तरी काय, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे। शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठा आधार मिळालाय। आजच्या बजेटमध्ये 2030चा विचार करण्यात आलेला आहे। आमचे प्रधानमंत्री पुढचा विचार करतात, त्यामुळे या बजेटमध्ये सुद्धा पुढचा विचार केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून बेरोजगारीच्या प्रश्नावर निशाणा साधलाय। मोदीजी सांगा हो, कुठे गेल्या 2 कोटी नोकऱ्या, हाती आल्या फक्त बेकारीच्या खाली टोकऱ्या, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। सरकारनं बजेटमध्ये फसवे आकडे सादर केलेत। आर्थिक पाहणी अहवाल सादर करणं गरजेचं असताना सुद्धा सरकारनं तो केला नाही। तसंच बँकिंग सेक्टरच्या एनपीए संदर्भात आकडे सादर करण्यात आले ते चुकीचे आहेत, असं मत बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विश्वास उडगी यांनी व्यक्त केलंय। मोदी सरकारनं हे बजेट इलेक्शनचं बजेट म्हणून समोर ठेवलेलं आहे आणि यातून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी दिली आहे। या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना वर्षाला फक्त 6,000 म्हणजे महिन्याला 500 रुपये आणि यामध्ये सुद्धा 12 कोटी शेतकऱ्यांना फक्त याचा फायदा होणार आहे। मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असं जावंधिया यांना वाटतं।
देशाच्या बजेटवर पुण्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 6,000 म्हणजे दिवसाला 16.5 रुपये मिळणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या काही सुधारणा होणार नाहीत, सरकारनं कर्जमाफी करणं आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटचं नाशिकमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मात्र स्वागत केलंय। गोयल यांनी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी अनेक योजना केल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आलाय, मात्र हे बजेट इलेक्शन बजेट असल्याची प्रतिक्रिया पुण्यातील उद्योजकांनी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये अर्थसंकल्पावरून शेतकरी, नोकरदार आणि व्यापारी वर्ग नाराज पाहायला मिळतो। शेतकऱ्यांसाठी असा एक ठोस निर्णय या सरकारनं घेतलेला नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अर्थसंकल्पामध्ये अनुदान देण्यात आलेलं नाहीये, त्यासाठी सुद्धा अनेक अटी आहेत, शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचणार नाही असं शेतकऱ्यांना वाटतं। पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यानं भीतीपोटी पळणाऱ्या 2 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। वैभवी भुयाल असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागामध्ये रात्री 3 वाजल्यापासून भूकंपाचे जवळपास 12 धक्के बसलेत। पालघरमध्ये आतापर्यंत 4.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे। पालघरमध्ये मध्यरात्रीपासून जवळपास 12 भूकंपाचे धक्के बसलेत। वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पालघरमध्ये भीतीचं वातावरण आहे। शाळा असो किंवा दुकानं असो किंवा घरं असो, भूकंपाच्या या धक्क्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे। नागपूरच्या गांधीनगर भागातील एक धक्कादायक अशी घटना आहे। एका कारनं फुटपाथवर झोपलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना चिरडलेला आहे। बेदरकारपणे गाडी कुत्र्याच्या पिल्लांना अंगावर घालण्यात आली, यामध्ये 3 पिलं चिरडली गेली आहेत। न्यूझीलंडमधील 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत 2-0 आघाडीवर आहे, मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये भारतानं न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्करल्याचं दिसून आलं। पण असं असलं तरी भारताची कर्णधार मिताली राज हिनं मात्र कोणत्याही महिला क्रिकेटपटूला न जमलेला असा विक्रम केलाय। वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर खारफुटीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली होती। 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। लहान मुलींचा पाठलाग करून मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका विकृत हा वसईमध्ये सक्रिय आहे। लहान अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून जाताना तिला एकट्याला हेरून तिच्याशी तो अश्लील वर्तन करत असल्याचा प्रकार वसईतल्या आनंदनगर या परिसरामध्ये समोर आलाय। मुंबईच्या माहीम पूर्व भागामध्ये आई आणि मुलाच्या खुनाचा उलगडा झालाय। महिलेच्या पतीनंच खून केल्याचं उघड झालंय। इलियास सय्यद आणि 3 वर्षांची मुलगी आलिया सय्यद यांची गळा चिरून हत्या करण्यात आली। अटक केलेल्या आरोपीसोबत इलियासच्या आफ्रिकन बानोशी प्रेम संबंध होते, त्यामुळे घरी वारंवार भांडण होत असे आणि त्यामुळे कट रचत दोघांची हत्या केल्याचं तपासामध्ये उघड झाले। नागपुरातील स्मार्ट सिटीच्या भूमिपूजनाला शिवसेनेनं विरोध केलाय। स्मार्ट सिटीला विरोध नसून लोकांचं नुकसान होत असल्यामुळे आंदोलकांनी 11 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलकडून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रत पेटवण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुलवंत असून देखील शूद्र कुलंबित करण्यात आल्यामुळे याचा निषेध करण्यात आलेला आहे। नीरव मोदीचा बंगला ब्लास्ट करून तोडण्यास आता मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। मजबूत बांधकामामुळे बंगला हातोड्यानं तुटत नव्हता, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं आता ही परवानगी दिली आहे। महागडी कार OLXवर स्वस्तामध्ये खरेदी करणं बुलडाण्याच्या एका डॉक्टरला चांगलंच महागात पडलेलं आहे। ग्राहकांना फसवणाऱ्या दोघांना अटकही करण्यात आली आहे। ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे। एका भरधाव गाडीने एका मुलगा आणि एका मुलीला उडवलंय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। राजकोट पंचायत नगरमध्ये ही घटना घडलेली आहे।